चंद्रघंटा देवीची कथा. नवरात्रीचा तिसरा दिवस. श्रीमद देवी भागवताच्या 5व्या स्कंदात महिषासुर वधाची कथा आहे. दानवराज दनूचे करंभ आणि रंभ नावाचे 2 पुत्र होते. दोघांनाही मूल नव्हते. मूल होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली. देवतांनी त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात करंभ असुराचा मृत्यू झाला. तेव्हा रंभला पुष्कळ राग येतो. तो त्या क्रोधावस्थेतच अग्निदेवाला स्वतःचे मस्तक अर्पण करायला निघतो. त्या क्षणी अग्निदेव तेथे येतात आणि त्याला असे करण्यापासून परावृत्त करतात. त्यावेळी रंभ अग्निदेवांकडनं पुत्रप्राप्तीचे वरदान मागतो. त्याचा तो पुत्र देवता, दानव आणि मनुष्य यांच्याशी युद्धात पराजित न होणारा आणि आपल्या इच्छेनुसार स्वतःचे रूप पालटू शकणारा असावा, असे वरदान रंभासूर अग्निदेवांकडनं मागून घेतो. तेव्हा अग्निदेव सांगतात, ज्या सुंदरीविषयी तुला प्रेम वाटेल तिच्याकडून तुला 2 पुत्रांची प्राप्ती होईल. त्यावेळी होते असे की दानवराज रंभला एका म्हशीकडे बघून कामभावना निर्माण होते. त्याच्या वीर्यानं ती म्हैस गर्भवती होते. त्या म्हशीकडे बघून कामांत झालेला एक रेडा तिच्याजवळ येतो. रंभ आणि त्या रेड्यामध्ये झालेल्या युद्धात रंभ मरतो. रंभाच्या चितेवर ती म्हैस सती जाते. तेव्हा आधी त्या चिताग्नीतून महिषासूर प्रकट होतो. थोड्या वेळानं त्या चिताग्नीतून रंभ असुर रक्तबीज असुराच्या रूपात प्रकट होतो. सर्व दानव एकत्र येऊन त्याला राजा घोषित करतात. पुढे महिषासूर कठीण तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो. महिषासूर ब्रह्मदेवाकडनं देव, दानव आणि पुरुष यांच्या हातून मृत्यू न येता मला एक स्त्रीकडनं मृत्यू येऊ दे, असा वर मागून घेतो. महिषासुराला वाटते पुरुष योद्धे लढले तर रडले, परंतु आपल्याशी लढू शकेल अशी स्त्री अस्तित्वातच नाही. स्त्री अबला आहे. जगात अशी कुठलीही स्त्री नाही जी माझ्याशी युद्ध करू शकेल. ब्रह्मदेवाकडनं वर प्राप्त झाल्यावर महिषासूर अजूनच अहंकारी होतो. तो सर्वांना त्रास देऊ लागतो आणि शेवटी देवतांनाही युद्धात पराजित करतो. संपूर्ण देवलोक त्याच्या हातात येतो. त्यामुळे सर्व देव पळून एका गुहेत राहतात. त्याने असुरांचे सैन्य घेऊन 3 लोक काबीज केले आणि आपले राज्य प्रस्थापित केले. पण तो इथेच थांबला नाही. त्याच्या बळाचा गर्व आता त्याच्यावर हावी झाला होता. तो लोकांना त्रास देत होता. समस्त जन त्यामुळे त्रस्त झाले होते. ब्रह्मदेवानं दिलेल्या वरदानामुळे भगवान विष्णू आणि शिवही महिषासुराशी युद्ध करूनही त्याचा वध करू शकत नाहीत. शेवटी सर्व देव, देवता, ब्रह्मदेव आणि शिव वैकुंठात जाऊन श्री विष्णूंकडे याविषयी काही उपाय आहे का असे विचारतात. तेव्हा श्री महाविष्णू सांगतात, सर्व देवतांच्या तेजानं निर्माण झालेली एक दिव्य शक्ती महिषासुराचा वध करू शकते. कात्यायन ऋषींच्या आश्रमात ब्रह्मदेव, शिव, विष्णू आणि सर्व देवतांच्या तेजातून एका देवीची उत्पत्ती होते. ही देवी म्हणजेच ऊर्जेनं बनलेली दुर्गा देवीचं रूप घेते. महादेवांनी तिला त्रिशूळ दिले, विष्णूंनी चक्र दिले, इंद्राने घंटा दिली, सूर्याने वैभव दिले. सर्व देवांनी आपापल्या परीनं आयुधे दिली आणि शक्ती प्रदान केली. अष्टादश म्हणजे 18 भुजा असलेली देवी सिंहावर आरूढ असते. सर्व देवता त्या देवीची स्तुती करतात. ती स्तुती ऐकून देवी सर्व देवतांना आश्वस्त करते
मी महिषासुराचा वध करीन. यानंतर देवी मोठ्याने हसते. देवीचा हसण्याचा नाद एवढा मोठा असतो की एका क्षणासाठी संपूर्ण विश्वच हलतं. त्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात, सुमेरू पर्वत हलतो आणि दानव घाबरतात. हे कुणाचे हास्य आहे हे जाणून घेण्यासाठी महिषासूर एका दूताला पाठवतो. दूत महिषासुराला सिंहावर आरूढ असलेल्या सुंदर देवीचे वर्णन करतो. एक सुंदर स्त्री सिंहासारख्या प्राण्यावर बसून यायची हिंमत करते याचे त्याला कौतुक वाटते. ते ऐकून महिषासुराच्या मनात देवीशी विवाह करण्याचा विचार येतो. मात्र देवी त्याच्याशी युद्ध करण्याविषयी सांगते. महिषासूर देवीला बंदी बनवून आणण्यासाठी एक एक करून अनेक शूरवीर दानवांना पाठवतो. मात्र देवी त्या सर्वांना मारून टाकते. दानव सैनिकांना देवीचा सिंहच मारून टाकतो. शेवटी महिषासुराला युद्धभूमीवर यावेच लागते. दानव जेवढे पराक्रमी असतात तेवढेच ते बुद्धिहीन असतात. महिषासूर देवीशी युद्ध करायला जातो. मात्र देवीला पाहून तो मंत्रमुग्ध होतो. तो सर्व अस्त्र शस्त्र यांचा त्याग करून देवीला शरण जातो. तो देवीला सांगतो, मी तुझी पत्नी रूपात सेवा करतो. तेव्हा देवी त्याला म्हणते, परमेश्वर रूपी पुरुष सोडून अन्य कुणी पुरुष नाही. ज्या परमेश्वरानं या विश्वाची उत्पत्ती केली आहे त्याचे मी सतत ध्यान करत असते. तोच माझा सर्वस्व आहे. महिषासूर देवीला स्त्रीने बलशाली पुरुषाशी विवाह का करावा याविषयी अनेक गोष्टी सांगतो. मात्र देवी नकार देते. शेवटी महिषासूर देवीशी युद्ध करतो आणि देवी सुदर्शन चक्रानं त्याचे डोके शरीरापासून वेगळे करते. तेव्हा देवता आणि ऋषीगण आनंदी होऊन देवीची स्तुती करतात. आजही पृथ्वीवरती महिषासुरासारखी वागणारी खूप माणसे आहेत. हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक सध्या स्त्रियांवर अत्याचार करून त्यांचा छळ करत आहेत. स्त्रीचा अनादर करणे, तिला तुच्छ लेखणे, तिला केवळ सुख उपभोगण्याचे माध्यम समजणे अशी पाशवी महिषासुरातही होती. म्हणून आदिशक्तीनं त्याचा वध केला. हे देवी, या जगात वर्तमानातील सर्व महिषासूर रूपी दैत्यांचा तू वध कर आणि त्यांना नेहमीसाठी पाताळात पाठव. हे देवी, तुला सोडून आम्ही अन्य कुणाला शरण जाणार. हे आई जगदंबे, तुझ्या मणिद्वीपातून तू आमच्यासाठी पुन्हा प्रकट हो आणि गलिच्छ वृत्तीचा नाश कर. माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजेच देवी चंद्रघंटा होय. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. चंद्रघंटाचे हे रूप अतिशय सुंदर, मोहक, अलौकिक, कल्याणकारी आहे आणि शांती देणारे आहे. चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो. त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते. पुराणानुसार जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर माता पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतीचा विवाह झाला. चंद्रघंटा मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाईचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच देवीला खीरही अर्पण केली जाते.